श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. देवांना आंघोळ घातलेल्या पाण्याचे काय करावे? बरेच लोक देवपूजेत बघा या चुका ज्या आहेत त्या करत असतात. आपण रोज आपल्या देवांना आंघोळ घालत असतो. आपण दररोज देवपूजाही करत असतो. पण देवपूजा करताना देवपूजेचे काही नियम हे पाळावे लागतात. आता हे नियम कोणते? तर बघा अगदी छोटे छोटे नियम आहेत. आपण हे नियम पाळले तर आपल्याला केलेल्या ह्या देवपूजेचे पूर्ण फळ जे आहे ते मिळतं. आता दररोज देवपूजा करूनही काही जण म्हणतात आम्ही रोज देवपूजा करतो तरीसुद्धा आम्हाला याचं काही फळ मिळत नाही, किंवा त्यांच्या घरामध्ये त्यांच्या घराला काही दोष जे आहेत ते देखील लागतात. घरातील अडचणी संपतच नाहीत. एक अडचण संपली की दुसरी अडचण उभी राहते. तर हे दोष का लागतात? तर तुम्ही देवपूजा करताना ह्या गोष्टी तुमच्याकडून कळत नकळत किंवा चुकीने करायच्या राहून जातात. तर ह्या गोष्टी कोणत्या हे बघण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर बघा आपण देवपूजा करतो. अगदी प्रत्येकजण रोज सकाळी देवपूजा करतो आणि त्या देवपूजेत बघा काही ना काही छोट्या छोट्या चुका आहेत त्या होतात आणि त्यामुळं पूजेचं फळ जे आहे ते मिळत नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण दररोज देवपूजा करताना सर्वात अगोदर आपल्याला दिवा हा प्रज्वलित करायचा आहे. आपण काय करतो, आपली देवपूजा ही संपूर्ण करून घेतो आणि त्यानंतर आपण दिवा, अगरबत्ती, धूप हे दाखवत असतो. पण आपल्याला असं न करता देवपूजा करताना सुरुवात करण्याच्या अगोदर आपल्याला दिवा हा लावून घ्यायचा आहे. तुम्ही दिवा शेवटी लावतात ना, तो दिवा तुम्हाला सुरुवातीला लावायचा आहे. फरक फक्त एवढाच आहे. कोणतीही पूजा करताना आपल्याला ती अग्नीच्या साक्षीने करायची असते, तेव्हा त्याचे संपूर्ण फळ जे आहे हे आपल्याला मिळत असतं. तुम्ही जर का ही एक चूक करत असाल तर तुम्हाला आजपासूनच देवपूजा करताना सर्वात अगोदर तुमचा जो दिवा असेल तो दिवा अगोदर एका बाजूला साईडला लावून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला देवपूजा करायला बसायचं आहे. आता कित्येक जण बघा, गावाकडची लोक असू द्या किंवा भरपूर जण लहान मुलांना देवपूजा करायला सांगतात. काही ठिकाणी आजी आजोबा करतात. ते फक्त देवपूजा करायची आहे म्हणून देवपूजा करतात. परंतु देवपूजा करायला बसताना आपल्याला आसन घेऊनच बसायचं आहे. तुम्ही बसायला एक आसन घ्या. तुम्हाला दररोज देवपूजा करण्यासाठी एक वेगळं आसन तयार करा आणि या आसनावर बसून तुम्हाला देवपूजा करायची आहे. देवपूजा करताना कधीही जमिनीवर बसून देवपूजा करू नये. प्रत्येक गोष्टीमागे शास्त्रीय तसेच धार्मिक कारण देखील आहे. त्यामुळे ही देखील बघा तेवढंच महत्त्वाची गोष्ट आहे. आपण म्हणतो जाऊ दे, कुठे गार आहे, खाली बसू, जाऊ दे, देवपूजा तर करायची आहे, 5-10 मिनिटाचं तर काम आहे ना, तरी देखील बघा नाही बसायचं. बसायला घेतल्याशिवाय देवपूजाच करायची नाही. परंतु असं बघा अजिबात करू नका काही आसन घेतलं नाही आणि देवपूजा केली तर ही देखील एक चूक आपल्याकडून कळत नकळत होत असते आणि याचे देखील दोष हे आपल्याला आपल्या घराला लागत असतात आणि याचे परिणाम आपल्या घरातील सर्वांना भोगावे लागतात. तेव्हा देवपूजा करताना बसायला तुम्ही एक आसन घेत जा. यानंतर आपण जेव्हा देवपूजा करतो तेव्हा देवपूजा केल्यानंतर जे घातलेलं आंघोळीचं पाणी आहे, देवांना आंघोळ घातलेली जे पाणी असतं किंवा देवांना बघा आंघोळ कशी घालायची, बघा आपण काय करतो, एक भांडं घेतो, एक मोठं कटोरी किंवा तामण घेतो, त्यामध्ये पाणी भरतो आणि सगळे देव त्याच्यामध्ये बुडवून त्यांना आंघोळ घालत असतो. पण बरेच जण या पद्धतीने देवांची आंघोळ आटपतात. तर आपल्याला असं करायचं नाही. किंवा तुम्ही काय करता तर बघा एक कटोरी किंवा भांडं घेतात, त्यात सर्व देव ठेवता आणि सर्व देवांवर तुम्ही तांब्याने पाणी ओतत असता. तर आपल्याला देवांना अशी आंघोळसुद्धा चुकूनही घालायची नाही. यामुळे आपल्याला 100% हे दोष लागत असतात.
देवांना आंघोळ घालण्यासाठी तुम्ही काय करा, तर सर्व देव तुम्ही एका ताम्हणात किंवा ताटात बघा, ताटलीत घ्या, काढून घ्या. त्यानंतर एका तांब्या भरून तुम्ही पाणी घ्या आणि ज्या भांड्यात तुम्हाला देवांना आंघोळ घालायची आहे ते घंगाळं किंवा कटोरी कुठलंही भांडं असू द्या, ते भांडं घ्या. त्यानंतर आपल्याला आपल्या डाव्या हातामध्ये एक देवाची मूर्ती घ्यायची आहे आणि उजव्या हातामध्ये पाण्याने भरलेला तांब्या जो आहे तो घ्यायचा आहे आणि उजव्या हाताने या आपल्या डाव्या हातातल्या मूर्तीवर पाणी घालायचं आहे. सुरुवातीला तुम्ही ही मूर्ती सर्वात अगोदर तुमच्या घरात गणपती बाप्पा असतील तर तुम्ही सर्वात अगोदर गणपती बाप्पांना आंघोळ घालून घ्या. तुम्ही ही मूर्ती त्या भांड्यात ठेवा. वरतून तुम्ही पाणी ओता. या मूर्तीला उजव्या हाताने पाणी घालून उजव्या हातानेच व्यवस्थित धुवून घ्यायचे आहे बघा, किंवा आंघोळ घालून घ्यायची आहे. त्यानंतर ही मूर्ती तुम्ही एखाद्या स्वच्छ कपड्यावर ठेवा. मग दुसरी मूर्ती घ्या, ती हातात धरा आणि उजव्या हाताने या मूर्तीवर पाणी घाला. बोटाने ती मूर्ती चोळून घ्या. अशा पद्धतीने एक एक मूर्ती करून तुम्ही पाण्याने आंघोळ घालू शकता. मग तुम्ही एका भांड्यात एखादा बघा छोटा ग्लास घ्या, तो बघा पालथा ठेवा, त्यावर मूर्ती ठेवा आणि मग आंघोळ घाला. किंवा बघा मग एक छोटासा पाट किंवा छोटासा चौरंग मिळतो, तो घेतला आणि त्यावर जरी देवांचं बघा मूर्ती ठेवली त्या पाटावर तरी ठेवून आंघोळ घातली. प्रत्येक देवांना आंघोळ घालू शकता तरी चालणार आहे, काहीच हरकत नाही. तुम्हाला देवांना कधीही एकत्रित आंघोळ घालायची नाही. जसं की बघा आपण आपल्या घरामध्ये एकत्र आंघोळ करतो का, तर एका बादलीत सर्वजण आंघोळ करतो का, नाही ना. मग त्याचप्रमाणे देवांना देखील आपल्याला तसंच ठेवायचं असतं. थोडा जास्तीचा वेळ लागू शकतो, परंतु आपण देवपूजा जी करतो ना त्याचं फळ आपल्याला हे पूर्ण मिळालं पाहिजे, या हेतूनेच आपल्याला देवपूजा जी आहे ही करायची आहे. यानंतर बघा आपण जे देवांना आंघोळ घातलेलं पाणी जे आहे, हे पाणी अजूनही बऱ्याच ठिकाणी तुळशीला घातलं जातं. तर आपल्याला चुकूनही ही चूक बघा करायची नाही. तुळशी मातेचं एक स्वतंत्र पावित्र्य आहे आणि ती एक स्वतंत्र देवी आहे. माता लक्ष्मीचं दुसरं रूप हे तुळशी मातेला म्हटलं जातं. त्यामुळे तुम्ही जर देवपूजा केलेलं पाणी हे तुळशीला कधीही घालू नका, त्यामुळे देखील आपल्याला दोष लागतात. आता हे आंघोळ घातलेलं पाणी, देवांचं पाणी तुम्ही एखाद्या बघा मोठ्या झाडाला तुम्ही त्या झाडाला घालू शकता. त्याचबरोबर एखादी जर फुलांची कुंडी जर असेल तर त्या कुंड्या जर असतील तर झाडांच्या तर त्यांना देखील थोडं थोडं करून हे पाणी तुम्ही ओतायचं आहे. हे पाणी कधीही तुम्हाला रस्त्याला पायाखाली येईल अशा पद्धतीने टाकायचं नाही किंवा वॉश बेसिंगमध्ये देखील टाकायचं नाही. हे पाणी तुम्हाला बघा कोणाच्या पायाखाली येणार नाही अशा पद्धतीने ओतायचं आहे. म्हणजेच एखाद्या झाडाला जरी तुम्ही घातलं तरी चालणार आहे. तर हे पाणी आता काही ठिकाणी बघा झाडं नसतील किंवा काही लोक फ्लॅटमध्ये राहत असतील तर त्यांच्याकडं झाडं नसतील, कुंड्या नसतील, तर अशा वेळेस त्यांनी त्यांच्या फ्लॅटखाली बघा येऊन तुमच्या इथे आसपास मोठे मोठे झाडं असतील, गार्डन असेल, तर त्या ठिकाणी मोठ्या झाडांच्या बुडाशी हे पाणी ओतायचं आहे. किंवा जे लोक खाली राहतात पण त्यांच्याकडे कुठलीच झाडं नाही, तर मग अशांनी त्यांच्या आजूबाजूला जी झाडं असेल त्या झाडाखाली हे पाणी ओतायचं आहे. यामुळे बघा आपल्याला त्या देवांच्या पाण्याचंही पावित्र्य राखलं जातं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवपूजा करण्यासाठी आपण जे पाणी घेतो ते पाणी कसं घ्यायचं, कोणतं घ्यायचं, तर बऱ्याच ठिकाणी हे पाणी आंघोळीच्या आधी भरून ठेवतात आणि हे पाणीसुद्धा बघा असं करायचं नाही. हे पाणी तुम्ही देवपूजेसाठी वापरता तर आपल्याला असं करायचं नाही. तुम्ही आंघोळ करून घ्या, नंतर तुम्ही देवपूजेसाठी हे पाणी भरून ठेवायचं आहे. देवपूजेसाठी तुम्ही जे पाणी घेता हे पाणी स्वच्छ घ्यायचं आहे. आंघोळ करूनच हे पाणी तुम्हाला भरून ठेवायचं आहे. आता ज्याच्याकडे पाणी 4-4, 5-5 दिवसांनी येतं किंवा 8 दिवसांनी येतं त्यांनी काय करायचं, मग त्यांनी कसं हे पाणी बघा दररोज आंघोळ करून घ्यायचं आहे. तर बघा तुमच्याकडे ज्या दिवशी पाणी येतं त्या दिवशी तुम्ही आंघोळ करून हे पाणी एका कळशीत किंवा हांड्यामध्ये तुम्ही स्वतंत्र तुमच्या देवांसाठी तुमच्या देवघरामध्ये एका साईडला भरून ठेवू शकता
आणि दररोज आंघोळ झाल्यानंतर तुम्ही हे पाणी वापरून तुमची बघा देवघरातील देवपूजा जी आहे ती करू शकता. आता ज्यांच्याकडे वरच्या टाक्यांना पाणी असतं, ते डायरेक्ट त्यांच्या किचनमध्ये पाणी येत असतं, त्यांनी काय करायचं, तर त्यांच्याकडे बघा पर्याय नसतो. तर त्यांनी काय करायचं, त्यांनी आंघोळ झाल्यानंतरच सर्वात पहिल्यांदा देवपूजेचं पाणी त्यांनी त्या नळाचं काढून ठेवायचं आहे. तुमच्याकडे जर काय गंगाजल असेल तर तुम्ही पाण्यामध्ये गंगाजलाचं 2 थेंब टाकून त्या पाण्याने देखील तुम्ही देवांना आंघोळ घालू शकता. तर चुकूनही आपल्याला बिना म्हणजे आंघोळीचं देवांसाठी पाणी भरून ठेवायचं नाही किंवा पारोशा हाताने तुम्हाला देवपूजेच्या पाण्याला हातसुद्धा लावायचा नाही. किंवा तुमच्या घरामध्ये तुम्ही जे पाणी भरून ठेवतात त्या पाण्याला इतरांनी बिना आंघोळ करता जर का हात लावला असेल आणि तेच पाणी जर का तुम्ही देवपूजेसाठी वापरत असाल तर तुम्ही चुकूनही अशी चूक करू नका. यानंतर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये तेलाचा दिवा लावत असाल आणि तुपाचा दिवा लावत असाल तर तो कुठे लावायचा. तुम्ही जर का तेलाचा दिवा लावत असाल तर तो तुम्हाला देवांच्या डाव्या बाजूला ठेवायचा आहे आणि तुपाचा दिवा लावत असाल तर देवांच्या तो तुम्हाला उजव्या बाजूला ठेवायचा आहे. म्हणजेच आपल्या डाव्या हाताला तुपाचा दिवा ठेवायचा आहे आणि आपल्या उजव्या हाताला तेलाचा दिवा ठेवायचा आहे. यानंतर आपण जी बघा देवांना फुलं वाहतो, ही फुलं सुकल्यानंतर ती कधीही आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायची नाही. ती लगेच आपल्याला विसर्जित करायची आहे किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली तुमच्या झाडाच्या कुंडीमध्ये तुम्ही ही फुलं खड्डा करून ती पुरू शकता. बघा याचं निर्माल्य पण होतं आणि त्याची योग्य ठिकाणी विल्हेवाट देखील होते आणि देवांची फुलं आपल्याला बघा कचऱ्यात कधीच टाकायची नाही किंवा कुठेही आजूबाजूला फेकायची नाही. पायाखाली तुडवली जातील अशा पद्धतीने ही फुलं टाकायची नाही, यामुळे देखील दोष लागू शकतात. आता देवांच्या बाबतीत जेवढ्या गोष्टी असतील तेवढ्या वस्तू असतील तर आपल्याला त्याचं पावित्र्य राखायचं आहे. अशी ही फुलं तुम्ही घरात साठवून ठेवू नका किंवा घराच्या आजूबाजूला कुठेही कशीही फेकू नका. थोडासा आपल्याला वेळ लागतो पण ती व्यवस्थित जी आहे ती ठेवायची आहे. त्यानंतर बघा देवपूजा करताना आपण जे हळदी कुंकू वापरतो, हळदी कुंकू देवांना लावतो. तर आता बघा प्रत्येक देवांना हळदी कुंकू लावायचं असतं का, तर नाही. बघा तुम्ही देवीच्या मूर्तीला हळदी कुंकू लावू शकता. आपल्या देवघरात जर का दत्तांची मूर्ती असेल तर त्यांना अष्टगंध आपल्याला लावायचा आहे. स्वामी महाराजांचा फोटो असेल तर त्याला किंवा मूर्ती असेल तर त्याला देखील अष्टगंध लावायचा आहे. त्याचबरोबर बाळकृष्णांची मूर्ती असेल तर बाळकृष्णांच्या मूर्तीला तुम्ही अष्टगंध लावा, गुलाल लावा. आपल्याकडे जर का भगवान शंकरांची मूर्ती असेल किंवा आपल्याकडे शिवपिंड असेल तर बघा याला कधीही चुकूनही आपल्याला हळदी कुंकू लावायचं नसतं. यामुळे भगवान शंकर जे आहेत ते क्रोधित होतात आणि आपल्याला कळत नकळत त्याचे दुष्परिणाम हे भोगावे लागतात. आपल्याला भगवान शिवांच्या तुमच्याकडे जर का पिंड असेल तर तुम्हाला भस्मच लावायचं आहे. बघा तो पांढरा भस्म असतो, चंदन असतं, ते तुम्हाला लावायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्याकडे विठ्ठल रुक्माईची मूर्ती असते तर आपल्याला विठ्ठलांना अबीर म्हणजे बुक्का किंवा अष्टगंध लावायचा आहे आणि रुक्मिणीच्या मूर्तीला हळदी कुंकू लावायचं आहे. ज्या काही अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत या छोट्या छोट्या गोष्टींचं पालन आपल्याला करायचं आहे. स्वामी समर्थांची मूर्ती असू द्या, त्यांना देखील आपल्याला हळदी कुंकू हे कधीच लावायचं नाही. तर अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टींचं पालन आपण आपल्या देवघरामध्ये करायचं आहे. त्याचप्रमाणे आपण धूप अगरबत्ती लावतो. आता याची जी शिल्लक राहिलेली राख आहे ती रक्षा आहे. आता ही रक्षासुद्धा काही जण काय करतात, झाडू मारताना पुसतील सुपलीत भरून ठेवतात, कचऱ्यात टाकतात. पण असं करायचं नाही. ही जी रक्षा आहे किंवा आपल्याला जर धूप लावलेली जी राख आहे ती तुम्ही एका ठिकाणी गोळा करून ठेवा किंवा तुम्ही मग ती लगेच तुमच्याकडे जर का एखादं झाड असेल, कुंडी असेल तर त्या कुंडीमध्ये तुम्ही टाकू शकता. याचा उपयोग खत म्हणून देखील होतो आणि याची योग्य ठिकाणी विल्हेवाट देखील होते. यामुळे आपल्याला दोषही लागत नसतात. त्याचप्रमाणे देवांना कधीही शिळी फुलं जे आहेत ते बघा ती आपण अर्पण करू नयेत.
बघा, ताजी फुलं नेहमी देवांना अर्पण करावीत, वाहावीत. सुकलेली फुलं आपल्याला देवांना कधीही अर्पण करायची नसतात. त्याचप्रमाणे आपल्याकडून फुलं जर का जमिनीवर पडली तर ती फुलं देखील आपल्याला कधीच देवांना वाहायची नाही. ती फुलं तुम्ही बाजूला टाकून देऊ शकता. त्याचबरोबर बघा, तुटलेली, खराब झालेली फुलं, वास घेतलेली फुलं देखील देवांना चुकूनही वाहू नका. त्या बघा, काही ठिकाणी असं कसं असतं, लहान मुलं असतात, मुलं आणखी फुलं आणली की त्याचा वास घ्यायची सवय असते. आपण काय करतो, हीच फुलं आपण देवांना वाहतो. तर चुकूनही आपल्याला असं करायचं नाही. फुलं वाहताना ती हातात घेऊन कधीही वाहायची नसतात. आपल्याला फूल एका ताटलीत घ्यायचे आहेत. त्यानंतर ती एक एक करून सर्व देवांना फुलं वाहायची आहेत. तर बघा, अशा ज्या बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या कळत नकळत आपल्याकडून ह्या घडत असतात आणि त्यामुळे त्याचे दोष जे आहेत ते आपल्याला देवपूजा करताना बघा लागत असतात. देवपूजा करताना बसायला आसन घ्यायचं आहे असं मी बघा सुरुवातीला सांगितलं आहे. आता काहींचं बघा, मंदिर हे तर टांगलेलं असतं, उंच असतं, तर मग त्यांनी उभं राहून देवपूजा करावी लागते. तुम्ही पायाखाली बघा एखादा आसन घेऊन त्यावर उभं राहून तुम्ही देवपूजा करू शकता. त्याचबरोबर बघा, आपण देवपूजा करण्याआधी दिवा लावत असतो. तो दिवा डायरेक्ट बघा खाली ठेवायचा नसतो. त्याला आसन म्हणून एखादी प्लेट तुम्ही ठेवू शकता किंवा फुलांच्या पाकळ्या देखील ठेवू शकता आणि त्यावर हा दिवा जो आहे तो ठेवायचा आहे. अगदी छोट्या छोट्या बघा या काही गोष्टी आहेत त्या आपल्याकडून चुकून नकळत घडत असतात आणि त्याचे दोष जे आहेत, त्याचे दुष्परिणाम जे आहेत ते भोगावे लागतात. तर ही अगदी छोटीशी माहिती होती, ती तुमच्यासोबत मला शेअर करायची होती. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.